रामराम शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील गोडेगाव तसेच श्रीरामपूर येथील कांदा भावाची आवकेची आजची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। मित्रांनो, आज जर कांदा मार्केटची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये काही मार्केटमध्ये कांद्याचे दर थोडेसे कमी दिसून आले, काही मार्केटमध्ये कांद्याचे दर आपल्याला सुधारलेले दिसून आले, तर काही मार्केटमध्ये दरात स्थिरता दिसून आली। तर हा नेमका काय प्रकार आहे? काही शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स केल्या की आज आमच्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कमी आहेत। काही शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स केल्या की आमच्या बाजार समितीमध्ये आज कांद्याचे दर सुधारलेले आहेत। तर नेमकी काय परिस्थिती सध्या बाजाराची आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, आता नगर जिल्ह्यातीलच जर परिस्थिती पाहिली तर गोडेगावची पाहिली तर गोडेगाव येथे 50,997 गोण्यांची आवक आज आली होती। गोडेगावी आवक मागील बाजाराच्या तुलनेत थोडी आज कमी होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 2,600 ते 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नंबर 2 प्रतीचे कांदे 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 2,400 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्डा 2,100 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्डी 1,400 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज माल 500 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर अपवादात्मक गोण्याचे भाव 3,000 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे कांद्याचे बाजार निघालेले आहेत। तर श्रीरामपूर येथे 17,005 गोण्यांची आवक झालेली होती। श्रीरामपूर येथे नंबर 1 प्रतीचा कांदा 2,100 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नंबर 2 प्रतीचा कांदा 1,500 ते 2,050 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नंबर 3 प्रतीचा कांदा 800 ते 1,450 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्डी 1,000 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकली। खाद 200 ते 750 रुपये क्विंटलपर्यंत आज श्रीरामपूर येथे विकलेली आहे। तर मित्रांनो, नगरची परिस्थिती जर पाहिली तर गोडेगावी कांद्याचा भाव आज स्थिर होता, तर श्रीरामपूर येथे कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी मागील बाजाराच्या तुलनेमध्ये झालेले दिसून आले। म्हणजेच एकाच जिल्ह्यामध्ये एका मार्केटमध्ये दरात स्थिरता आहे, एका मार्केटमध्ये दर कमी होत आहेत। अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये आज पाहावयास मिळाली। तर इतर ठिकाणी जर पाहिलं तर सोलापूरला कांद्याचे दर आज काही लॉट चांगल्या भावाने विकले, बाकी दरात स्थिरता ही होती। तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की काही मार्केटमध्ये कांद्याचा दर हा थोडासा कमी काढला जातोय, काही मार्केटमध्ये दर हा स्थिर आहे। म्हणजेच बाजारात काही मोठी उलटपालट नाही, परंतु 1-2 रुपयाची कुठेतरी बाजारामध्ये कमी केले जातात, पुन्हा दर स्थिर केले जातात, अशी परिस्थिती सध्याची आहे। आपण आपला कांदा विक्री करताना ही परिस्थिती ही लक्षात घ्यावी की कोणत्या मार्केटमध्ये कांद्याचे दर नेमके काय निघत आहेत, कधी दर कमी होतात, कधी दर सुधारत आहेत। आपण पाहिलं की आता बऱ्याच दिवसापासून दरात स्थिरता आपल्याला दिसून येत आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाजही सध्या आपल्याला सगळ्या या परिस्थितीवरून दिसून येत आहे। 15 ऑगस्ट नंतर नेमकं काय होणार त्याबाबत मी सविस्तर व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे। काय नेमकी परिस्थिती राहू शकते, आधी काय परिस्थिती आहे यावेळेस, या सर्व परिस्थितीवर आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे। तो आपण थोडंसं मागं जाऊन तो आपल्याला पाहायचा असेल तर तो आपण पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।